केवड़ा देवी मात की जय। जय भवानी जय अम्बे 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 केवड़ा देवी मात की जय। हनुमान बाबा की जय। जय श्रीराम। नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आपण आहोत डहाणू येथील आगर गावामध्ये आणि इथे आज केवड़ा देवी मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जात आहे आणि आपल्या बरोबर आहेत या मंदिराचे अध्यक्ष हेमंत ठाकूर। तर आता तुम्ही मंदिराबद्दल काय सांगाल किंवा या उत्सवाबद्दल काय सांगाल? आज आपण हनुमान जयंती निमित्त आपण हनुमान मंदिरात महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे हजारोच्या संख्येने भाविक इकडे महाप्रसादाचा लाभ घेतात। दादा अजून काय मंदिराबद्दल सांगा? नमस्कार, माझं नाव मिलिंद प्रफुल्ल पंडित, मी कार्यकारिणी सदस्य आहे। श्री केवड़ा देवी जन्मोत्सव केवड़ा देवी यात्रेचा उत्सव गेले 100 वर्षापासून जुना उत्सव आहे। म्हणजे आमची ही चौथी पिढी कार्य करणारी आजोबा वडील आम्ही आणि आपली पुढची पिढी करते। तर ही चौथी पिढीपासून सुरू होणारा कार्यक्रम आहे। पहाटे 5 वाजता अभिषेक केला जातो, त्याच्यानंतर कार्यक्रमाला यात्रेला सुरुवात होते, त्यानंतर दुपारी 4 वाजता होम केला जातो, अष्टमीला देखील होम केला जातो आणि रात्री 12 वाजता कार्यक्रमाची सांगता होते। या कार्यक्रमामध्ये डहाणू म्हणजे डहाणू, आगर, चिखला, नरपड, मसोली तसंच मुंबईकडील केळवा, माहीम, मुंबईपर्यंत दादरपर्यंत सगळी मंडळी या कार्यक्रमात सहभागी होतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात। केवड़ा देवी माता सगळ्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करो अशा देवीकडे प्रार्थना करून मी सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो। बरोबर। दरवर्षी मी रमेश पाटील खजिनदार या मंदिराच्या चैत्र पौर्णिमेला पाडवाला भव्य मिरवणूक निघते गावातून आणि हजारो संख्येने भक्त गण त्यामध्ये सामील होतात। मी संकेत पाटील दरवर्षी गुढीपाडव्याला भव्य मिरवणूक होते, त्याचप्रमाणे काही भंडारा आपण ठेवतो। त्यामध्ये त्यावर्षी 16 ते 1700 लोकांचं जेवण लोकांनी जेवणाचा लाभ घेणार। माझी अध्यक्ष केवड़ा देवी विश्वस्त मंडळ गेल्या वर्षी आमचं खाते बांधण्यात आली आणि आता नवीन विश्वस्त मंडळ तयार झालेलं आहे आणि व्यवस्थितपणे कार्यभारप्रमाणे काम झालं। म्हणजे जुन्या अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। मी प्रॉपर इकडलाच राहणारा स्थानिक नागरिक। आमच्या केवड़ा देवी मंदिराजवळच नवरात्र उत्सव 9 दिवस मोठा साजरा होतो आणि भाविक म्हणजे हे कुलदेवत पुणे समाजाचे आहे। तर त्या लोकांच्या समाजाचे भरपूर काही प्रोसेस घेऊन दर्शनाला येतात। 9 दिवस जाम गर्दी असते आपले शारदीय नवरात्र। सेक्रेटरी या देवळाबद्दल बोलायचं म्हणजे हे मातेचं देऊळ आहे आणि माता जी आहे ते जागृत असं देवस्थान आहे आणि गेल्या 100-150 वर्षापासून तरी हे मंदिर आहे। त्याच्या आधी एक लाकडी मंदिर होतं, त्यानंतर इकडच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन हे मंदिर बनवलं आणि आता ते कार्य आम्ही पुढे घेऊन चाललेले आहे। अच्छा, मला अजून एक म्हणजे थोडंसं कौतुक बाजूला लिहिलेलं आहे देवीचं मूळ स्थान, बरोबर इकडे झाड आहे, देवीच्या पावलं सुद्धा आहेत, मग त्याच्याबद्दल काय सांगाल? देवीचं असं मान्यता आहे की देवीचं मूळ स्थान जे आहे ते रांजणचं झाड आहे आणि त्या रांजणच्या झाडामध्ये देवीचं मूळ प्रकट झालेले अशी एक मान्यता आहे आणि त्यानंतर बाजूला हे दुसरे देऊळ त्यानंतर देऊळ होतं आणि नंतर इथे पूजा करत होती, तिथेही पूजा करतात, तिथेही पूजा करतात। हा, म्हणजे देवीचं इकडे दर्शन घेतात आणि पण इकडे दर्शन आवर्जून घेतलं। म्हणजे असं म्हटलं जातं की देवीचं मूळ विश्रांतीस्थान निवास वास हा रांजणीच्या झाडामध्ये आहे आणि मूर्ती स्वरूपात प्रतीक जे आहे ते आपल्याकडे इथे स्थापित केलेलं आहे। म्हणजे देवीने वास केला असं आख्या एक आहे। त्याच्या कृपाप्रसादाने आशीर्वादाने गावाची सुरुवात झाली आणि आता पूर्वीचा जो होता तर आपलं गाव आणि आताचं गाव आहे खूप फरक आहे। पूर्वीची आर्थिक परिस्थिती आताची यात देखील खूप फरक पडले, शिक्षणात फरक पडले की केवड़ा देवी आईचीच कृपा आहे आणि मूर्ती स्वरूपात इकडे मंदिर झाल्यानंतर मग इथे मॅडम आहे की शाळा बांधायची, सुशोभित करायचे तलाव। बरोबर, एक सुंदर तलाव आहे कारण पर्यटक आपल्या डहाणूला तर भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि
आल्यानंतर इकडे जी सुंदर सुंदर केवळ ती आवर्जून भेटायला जातात लोक. बरोबर आहे. धार्मिक धर्मशाळा बांधायची आहे, एक भक्त निवास करायचा आहे, तर इथेच स्थानिक लोकांना काही रोजगार मिळेल या उद्देशाने देखील तलावाचा उपयोग करून काही उपक्रम चालू करता येतील, त्यानुसार करून घ्यायचे आहेत. यासाठी आमच्या स्थानिक जे कार्यकारी मंडळ आहे हे अतिशय सक्रिय असून ते त्यांच्या पद्धतीने कार्य करत असतात आणि येत्या काही वर्षामध्ये तुम्हाला काळापाळत झालेला हे पाहायला मिळेल. बरोबर. सुंदर असा तलाव आहे. म्हणजे आपल्या आगर गावामध्ये सुद्धा बाहेरचे जास्तीत जास्त पर्यटक यावे. खूप छान उपक्रम आहे तुमचा, खरंच छान. तर एकदा देवीचा जागर केला तर हरकत नाही. केवढा देवी मात की जय. जय भवानी जय अंबे, जय भवानी जय अंबे, जय भवानी जय अंबे, जय भवानी जय अंबे, जय भवानी जय अंबे. केवढा देवी मात की जय. हनुमान बाबा की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय माता दी.